पाहता है. काय सांगतायत चेतन सम्यजी काय सांगितलं आता एकदा. द्रव्यलिंगी मुनी किंवा त्या ठिकाणी कोणीही ज्या प्रकारची बोधी आणि समाधी जिनशासनामध्ये सांगितली त्या प्रकारची, तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच्यातच आहे, त्या प्रकारची बोधी आणि समाधी या कारणाने प्राप्त होणार नाही. जेराय संग जुत्ता जिन भावन रहिय दौनी गंता नलहंति ते समाहिं बोधि जिन शासने विमले. गाथेचा अर्थ सरळ सरळ आहे. जे कोणी राय संयुक्ता, मला वाटतं आधी एकदा तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणा ही गाथा, सगळेजण मिळून म्हणा एकदा. जे राय एकदम मराठी भाषा आहे म्हटलं नाही. प्राकृत भाषा म्हणजे बोबडी भाषा, सोपी आहे. जर थोडं शब्दावर लक्ष दिलं तर आम्हाला अर्थ कळतो. जे म्हणजे मराठीत पण म्हणतो जे लोक जे कोणी असतील ते. जे म्हणजे जेच, यामध्ये काय सगळं वेगळं नाही. जे राय आणि बोबडं बोलतो लहान मूल. राय म्हणजे म्हणजे राग. इजे जे राय संयुक्ता म्हणजे संयुक्ता, म्हणजे जे रागाने संयुक्त आहेत. कोण? जे रागाने संयुक्त आहेत. आणि कसे आहेत? दुसरं विशेषण जिन भावन रहिय. आता ही मराठी भाषा नाही. जिन भावन रहिय. दीप्तीताई काय सांगितलं सांगा जरा. मी म्हटलं ना, यू आर सिलेक्टेड. ती मुलीच्या डोळ्यात असं पाणी येत होतं आणि ती म्हणत होती पुन्हा पुन्हा, या सगळेजण माझ्याबरोबर दीक्षा घ्या. काय आहे संसारात, कुठं आहे तिथं दुःख सुख, म्हणजे असं ती इतकं कळकळीनं सांगत होती की तिथं नाही आहे सुख. या इकडं या, दीक्षा घ्या, तिथं सगळा त्रास आहे, इकडं सगळी शांती आहे. अशा पद्धतीने अशी अंतःकरणातून ती सांगत होती. मी सांगत नाही बहुधा. तिथं पण कोणी दीक्षा घेतली नाही आणि इथं पण कोणी. काय सांगत होतो? नीट लक्ष द्या की आमचा संसार कोणत्या कारणाने, आमचं दुःख जे आहे त्याचं मूळ कारण चाललंय. मूळ, वरवरची कारण नाही, मूळ कारण. काय प्रॉब्लेम येतोय डॉक्टर, अडचण काय येते, सगळं आम्ही हे सगळं करून सुद्धा आम्ही म्हणतोय भाव नाही. लक्षात घ्या, अडचण आहे आतमध्ये राग संयुक्ता. जे रागाने युक्त संयुक्त आणि जिन भावनेने रहित. एकेका शब्दाचं, म्हणून मला असं वाटतं, इथं वाटतंय मला की मी म्हटलं मागाशी सुरुवातीपासून सांगतोय, पुढं नका जाऊ. पुढं नाही, पुढं जाऊन हेच आहे. किती पुढं गेला शेवटी म्हटलं ना, अहम ब्रह्मास्मी सोडून काय नाही आहे. शेवटचं तत्व आणि पहिलं तत्व एकच आहे. पहिल्यांदा सुरुवात करताना पण तुम्ही जीवच आहे. पाठशाळेत गेल्यानंतर शुद्धात्म हे मेरा नामच आहे आणि शेवट
सिद्धशिलेवर गेल्यावर शुद्धात्माचं सुरुवात शेवट तेच आहे ना. पण ती जी सुरुवात आहे त्याच्यामध्ये जर भाव नाही ओतला तर तुम्ही पुढं जाऊच शकणार नाही. म्हणजे तुम्ही बाहेरनं पुढं जाताल, गाथा संपतील. म्हणून परवा आमची तीच चर्चा झाली. पंडितजी म्हटले जेव्हा सिद्धचक्र विधान चाललंय, एक त्या ठिकाणी अर्घ्य म्हटला जातोय. एकूण सिद्धचक्र विधानामध्ये 8 दिवसामध्ये किती अर्घ्य असते चेतनजी? 2000. जवळचं उत्तर आहे 2040. तर 2040 त्याच्यामध्ये अर्घ्य आहेत. पूजा वेगळ्याच, हे नुसते अर्घ्य आहेत. मी म्हटलं एक अर्घ्य जे संतलाल कवीने लिहिलेला जो त्याच्यातला तो छंद आहे, त्या एक छंदाला एक तास देऊन तो अर्घ्य चढवायला पाहिजे. म्हणजे अर्घ्य तिथं काय मला पण सांगा की नाही तुमचं काय चालू, काय सांगतो मी? एक अर्घ्याला एक तास प्रवचन. संतलाल कवींचं 2040 तास होते. ती नाही 40 तास नाही करायची, राहणार नाही 2040 तास, 2040 दिवस करायचे. क्रमाने एक दिवस अर्घ्य चढवायचं ते नाही सांगायला, ते अजून पुढे चाललंय. त्याच्या अगोदर तर सांगतोय की तो अर्घ्य तिथं नाही आज समर्पित झाला पाहिजे. बाहेर तर चढवलं जाईल बदाम, बाहेर खोबरं चढलं काय गोठा चढवला जाईल, जे काही नारळ चढवायचे ते चढवलं जाईल. तिथं चढतंय इथं इथं इथं. आपण म्हणतो किती वेळा पूजेमध्ये, यह अर्घ्य समर्पण करके प्रभु निज गुण का अर्घ्य तू झाला पाहिजे ना. म्हणायला काय जाते, निज गुणकार्य बनला का तो, म्हणजे निज ध्रुव शुद्धात्म्याची. महाराजांनी तुमच्या लक्षात काय येते का नाही हीच कळत नाही कधी. महाराजांनी प्रत्येक गोष्टीतनं आत्मानुभव काढायला सांगितलं. नाही एक नमोकार मंत्र म्हणताना तुम्ही 5 वेळा शुद्ध आत्मानुभव घ्या म्हटले महाराज. कोण सांगते? नमो आर्यंतानं म्हणा, शुद्ध आत्मानुभव करा. नमो सिद्धानं म्हणा, सिद्धांसारखाच मी म्हणून शुद्ध आत्मानुभव करा. नमो आर्यानं म्हणा, आचार्य स्वरूप आत्म्याचा अनुभव करा. नमो उपाध्याय म्हणा, गोध्यानं म्हणा, उपाध्याय स्वरूप आत्म्याचं ध्यान करा. नमो लोये सव साहून म्हणा, ध्यान करा. अध्यक्ष हो अध्यक्ष, कशाचं ध्यान चाललंय? खरं सांगतो तुम्हाला, खोटं नाही सांगू. करावं लागेल, नाहीतर हे मरताना त्रास होईल, बाकी काय नाही. एक सुंदर संबोधन आलेलं आहे याच्यामध्ये, आता तुम्हाला ते सापडत. म्हणजे रत्नाकर कवींनी, फलटणचे अध्यक्ष रत्नाकर कवींनी एका स्त्रीला की जिची लहान 2 मुलं आहेत सुंदर सुंदर, आणि तिला असाध्य रोग झालेला आहे, आणि त्या असाध्य रोग झाला असताना त्या स्त्रीला त्या रत्ना ती संक्लेश परिणाम झालेत. आता संक्लेश परिणाम, 2 लहान मुलं आहेत आणि कोण बाकी सांभाळायला नाही, आणि ती मरणार आहे. त्या स्त्रीचे परिणाम कसे असतील? संक्लेश किती असेल? सोडायचे आता कसं, यांचं कसं होणार है ना. किती चिंता लागली असेल त्या मुलांची तिला. तुम्हाला चिंता लागली का स्वतःच्या आत्म्याची? ती पण लहान मुलंच आहेत. आत्मा म्हणजे आपला अजून लहानच आहे की. चिंता लागली का? आता आपण चाललो, आपल्या आलं की आता वेळ झाली का नाही? हे 60-70 आलंय की नाही? समय चाललाय, निघून चाललाय वेळ आहे ना. पाय आता त्या ह्याच्यात लटकते. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, म्हणजे काय ते ग्रेव्ह यार्ड असतं ना, ग्रेव्ह यार्ड म्हणजे त्यांचं काय म्हणायचं, स्मशानभूमी. त्या स्मशानभूमीमध्ये खड्ड्यात पुरतेत ना त्यांच्याकडं. मग ते काहीतरी अशी एक म्हण आहे त्याच्यामध्ये, पाय आता खड्ड्यात आहेत. हे जो एखादा म्हातारा आहे, वृद्ध झालाय, आरोग्य आहे, त्याच्यासाठी आपले पाय खड्ड्यात आहेत का नाही त्या स्मशानाच्या? ₹1,00,000 दे आणि मग होय म्हण.
नाही म्हणणार. त्या स्त्रीचे संक्लेश की आता माझी मुलं जाणार, आता मुलांचं काय होणार, काय परिणाम असतील. आणि तिथं मग रत्नाकर कवीने जाऊन जे संबोधन केले इतकं सुंदर आहे. तुम्ही वाचा म्हटलं तर मी तुम्हाला हुडकून थोड्या वेळाने वाचून दाखवतो. आत्ता माझ्या लक्षात नाही कोणत्या पानावर. स्वानंद विद्यामृती महाराजांचे, विद्यानंद महाराजांची रेणसार ग्रंथावरती सुंदर प्रवचन आहे. जे काही आता इथं थोडीफार उदाहरणं दिलीत याच पुस्तकात आलेली महाराजांनी दिलेली आहेत, तेच सांगितलेले तुम्हाला. आणि तिथं त्या रत्नाकर कवीने त्या स्त्रीला इतकं सुंदर संबोधन केलं की ज्यामध्ये त्या स्त्रीला जाणीव झाली की माझं कुणी नसतं, माझी ही मुलं माझी नाहीत, याची कुठेतरी आतमध्ये प्रतीती आली. त्या स्त्री शांत झाली ती, आणि ती शांत होऊन आहे ना परिणामामध्ये आपण म्हणतो, पण सडाल्यामध्ये काय म्हणतो, अतिसंक्लेश भाव तय मर्यो और सब्र सागर में पड्यो. संक्लेश ते स्वर्गातला देव सुद्धा एकेंद्रिय होतो लक्षात ठेवा. 6 महिने शेवटी सगळं सुटणार, आणि तुमची आज आणि त्या स्वर्गातल्या देवातली काय गतीत काय अंतर नाही. त्याला पण सुख तसंच 5 इंद्रिय विषयांचं आहे, तुम्हाला पण तसंच 5 इंद्रिय विषय भोगांचं सुख आहे. तिथं 6 महिने राहिल्यानंतर त्याला त्रास आहे, तुम्हाला माहित नाही किती दिवस आहे. लक्षात घ्या. त्याला जसे संक्लेश परिणाम होते, एकेंद्रियाला प्राप्त होतो. मी पण जर हे भेदज्ञानाचे संस्कार केले नाहीत, समजून घेतलं नाही, भाव उतरवला नाही, ध्यान नाही केलं, आपण पुन्हा आपण स्वतःला समजून सांगितलं नाही हे शरीर माझं नाही, मी या शरीरापासून वेगळा एक जीव आहे, हे जर मी पुन्हा स्वतःला सांगणार नाही, ते संस्कार करणार नाही, तर मरण फार वाईट येईल, सांगून ठेवतो. आणि मरण जेव्हा येतं, तुम्हाला सगळ्याला बघितलंय आपण, आपले वडील सगळे बघितलेलेत मरताना की कसे परिणाम, मरण येऊ दे म्हणून परिणाम होते. आत्महत्या केली काय आणि कधी एकदा मरतो काय, प्रति समय आत्महत्या करतो तो जीव. म्हातारपण आल्यावर सहन होत नाही रोग, कोण बोलत नाही, अपमान, सगळं बेडवर सुशी, फार त्रास होतो. जर आतमध्ये त्यावेळेस नसेल, हे तत्व नसेल, भेदज्ञानाची धारा नसेल, तर गेलं म्हणायचं, गेलं. लक्षात राहू दे. कशासाठी सांगत होतो अध्यक्षे, काय सांगत होतो, इथलं जे सांगतोय ते आता काय चर्चा चालली होती, गाथेत चर्चा जी चालली होती त्याच्याकडे लक्ष द्या. ते आपल्याच उतरायचे, ते सांगत होतो. पंडितीचे 2040 अर्घ्य, रोज एक अर्घ्य म्हटलं. आपल्याला गुणांचा अर्घ्य समर्पित करायचा आहे. निज गुण का अर्घ्य, हा कळतं का, निज गुण का अर्घ्य. आणि त्या निजगुणाच्या अर्घ्याला 0 व्हॅल्यू आहे, 0 व्हॅल्यू आहे. काय त्याला पैसे पडतेत का? जसं इथं प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायला पैसे नाहीत, तसं इथं निजगुण का अर्घ्य बनावं, काय फरक पडला तुम्हाला? म्हणून तिथं फरक पडत नाही. म्हणून आचार्यांनी सांगितलं, रत्न चढवा, दिव्य फळ चढवा, म्हणजे तुम्हाला त्या दिव्य फळातून दिव्य अनुभूती. रोज पंढरपूरला तेच सांगत होतो, किती दरिद्री विचार आहेत राहिलेले आपले, एवढं उत्कृष्ट तत्व आहे ना, भाव असे आपण म्हणू. आणि आपले क्रिया कशा आहे, क्रिया आणि भावाचा कुठं मेळ बसतोय का? आपले मंदिरात जायचे वस्त्र, आपले मंदिरात जे न्यायचे द्रव्य, मंदिरात घेऊन जायचा जो डब्बा, आणि एक तेव्हा आपण ते किती, म्हणजे चंदन नाही, पंडितजी तेच ना, पाणी नाही, चंदन नाही, चढा तांदूळ, चढवा आपलं. कशाला पाहिजे पाणी, कशाला चंदन उघडा, आणि कशाला परत ते सगळं वेगवेगळे द्रव्य, चांदीचं फुल कशाला, नामू कशाला, आणि रत्नाचं दीप कशाला. नुसतं असं तांदळावर भागवायचं का? आपलं पण तसंच भागणार तेवढ्यातच, तांदूळ चढवणार का आहे ना. त्या शेडजी सारखंच होणार आहे. त्या शेडजीला जे वाचवलं ना, त्या साधून पाण्यात बुडायला लागलेला शेडजी वाचवलं,
आणि ते साधूने मग त्या शेठजीने साधूला काय केलं, 5 रुपये दिले, मला वाचवलं. म्हणजे शेठजी म्हटला तुझी किंमत 5 रुपयेच होती तर मग कशाला मी काढलं तुला बाहेर. तुमची किंमत किती, तुम्हाला किंमत देता, देवाला काय गरज आहे तुमच्या द्रव्याची. अरे कसे परिणाम मंदिरात येताना, त्या बिंडकुळीचं आपण उदाहरण किती वेळा ऐकलंय. आणि किती भाव, कसे स्वर्गात क्षणात आसीत स्वर्गी, कसे परिणाम आहेत. आपले भाव तेवढे उज्ज्वल होण्यासाठी कुठेतरी ज्ञेयाचं आलंबन घ्या ना, दिलंय तर. तुम्ही बाहेर सगळं टीव्ही पाहिजे, मोबाईल पाहिजे, प्रत्येक बाहेरची वस्तू पाहिजे. मग इथं मंदिरात येताना का नको चांगले चांगले वस्तू. मोबाईल साधा चालतो का बटनाचा. आता मोबाईल कसला पाहिजे, हा स्मार्टफोन ऍपलचा असला तर अजून चांगला. टीव्ही कसला पाहिजे, स्मार्ट टीव्ही. वी वॉन्ट एव्हरीथिंग स्मार्ट. फक्त धर्म स्मार्ट नको, सगळं स्मार्ट पाहिजे मला. उत्कर्ष कुठे आहे, गेला म्हटलं ना. श्रद्धा, बाकी सगळं. जेवण म्हटलं भगवंतांची श्रद्धा सोडतो, पण जेवण काय सोडणार नाही. बाहेर मला सगळं स्मार्ट पाहिजे, मग मंदिरात का स्मार्ट नको. मंदिर सुद्धा स्मार्ट. महाराजांची तर ही भावना होती, पण आपले भाव तेवढे अजून उज्ज्वल झाले नाहीत. ते उज्ज्वल करण्यासाठी आपण प्रयोग केले पाहिजेत. पुन्हा पुन्हा जाणार, तुमचं द्रव्य असं सहज सुटेल. भगवंत महाराजांनी त्यावेळेस, म्हणजे 87-88 सालीची गोष्ट आहे. 88 साली ज्यावेळेस आमची बहीण तेजू कॉम्प्युटर शिकत होती, त्यावेळेस नवीन कॉम्प्युटर आलेले आपल्या भारतामध्ये. त्यावेळेस माझ्याजवळ भाव व्यक्त केले. मी असं चर्चेमध्ये सांगितलं असं, तर महाराज म्हटले मंदिरं जिवंत केली पाहिजे. असं बटन दाबलं की कोणत्या परिणामाने कोणतं गुणस्थान, कोणते परिणाम केली तर कोणती गती, असं सगळं लाईव्ह दिसलं पाहिजे. विक्रांतजी, प्रितेश भैया हे करतायत थोडं थोडं. त्या स्वर्गाचं, त्या त्रिलोकाची जम्बूद्वीप कुठंतरी त्या 3D अॅनिमेशन मध्ये आणून त्याची सत्ता तुम्हाला इंद्रियाने दाखवल्याशिवाय तुम्हाला सत्ताच कळत नाही कशाची. आत्म्याची सत्ता कळत नाही, भावाची सत्ता कळत नाही, देवाची सत्ता कळत नाही. सत्ता फार महत्वाची. सत्ता काय जवाहर काका, काय महत्वाची आहे. सत्ता. आपली सत्ता कुठे आहे, सत्ताच कळत नाही. काय सांगत होतो तुम्ही, असं असतं का. सगळं मीच सांगायचं, मीच आठवायचं. पंडितजी पण म्हटले सगळं मीच करतो. त्यांनी पण काल तिथं त्यांचं काय म्हणायचं, त्यांचा सत्कार त्यांनीच करून घेतला. आता कोण सत्कारच करे ना पंडितजीचा तिथं. तर तरी पंडितजींनी या म्हटले होते, मी तुम्हाला शिकवतो कसं बोलायचं असतं काय. पण कोण काय, आपल्याकडचे सगळे एकदम काय ना, नको नको तुम्ही बोला, तुम्ही बोला. पंडितजीचं तर ऐकलं, सगळं घेतलं, पण पंडितजींना शेवटी स्वतःचा सत्कार स्वतःच करून घ्यावा लागला. अशी वेळ आली. तसं मीच इथं सगळं लक्षात ठेवायचं काय सांगतोय निलेश भाई. असं चालतं का, चुकलं म्हणा. काय स्मार्ट वी शुड, आणि मंदिर स्मार्ट बनवा असं महाराजांची भावना होती. अध्यक्ष, तुम्ही स्मार्ट बनवलं मंदिर, पण दगडच लावून बनवलं. म्हणून तिथं मी सांगितलं सुभाऊ कीर्ती महाराज आणि श्रीरंगगडला मूर्तीचं दर्शन करत होते पुन्हा पुन्हा. सुभाऊ कीर्ती महाराज पुन्हा पुन्हा दर्शन करत होते. त्यांना ते राहवतच नव्हतं. बघायचे, परत पाया पडायचे, परत बघायचे, परत पाया पडायचे. मग असं बघता बघता तिथं एखादा तुमच्यासारखा आमच्यासारखा होताच की, काय चाललंय महाराज तुमचं हे, सारखं असं पाया बघताय पाया पडताय. मग महाराज म्हटले मला देव दिसते तिथं. देव काय म्हटले महाराज, देव दिसते. आणि तुम्ही काय पाहता, दगड पाहता. आणि म्हणून तुम्ही पृथ्वी काही होणार. जी दगड पाहणार त्याला पृथ्वी काही. म्हणून दुसरं उदाहरण म्हणून त्या चहकती चेतनामध्ये आलं होतं की एक महिला अशी शास्त्रामध्ये येऊन बसली होती आहे ना, आणि मंदिरात अशीच मंदिरातच होतं शास्त्र चाललेलं, आणि बसली. आणि काय झालं,
एकदम मधनं उठून गेली निघून. आणि थोड्या वेळाने येऊन बसली परत. मग पंडितजी शास्त्र सुटल्यावर पंडितीने विचारलं, का हो तुम्ही मधनं काय एकदम असा अचानक उठून गेला, काय अडचण? काय नाही म्हटले, मी तुमचं ऐकता ऐकता माझी नजर त्या भगवंतांच्या मूर्तीवर गेली. ती पांढरी शुभ्र मूर्ती बघून मला एकदम गॅसवर माझं पांढरं दूध ठेवलेलं आठवलं. ते ओतू जाईल म्हणून मी बंद करायला गेलते, बाकी काय नाही. एवढंच असं होतं अध्यक्ष. जिवंत आपण दगडच लावून लावून ती मंदिराची सुंदरता करणार, चांगलं आहे, काय नाही केलंय. पण आता त्याच्यामध्ये प्राण, पुन्हा सांगतोय, मूर्तीमध्ये जसे प्राण ओतल्याशिवाय अरिहंत बनत नाही, भाव ओतावं लागतात. तसं इथं सुद्धा त्या मंदिराला जेवण करायचं तर ते कॉम्प्युटर, त्यावेळेस मला महाराज म्हटले असं करता येते, काहीतरी त्याच्यावर विचार करा. 87 ज्यावेळेस नवीन आलतं तिथे अशी उत्कटगी, सगळ्याला असा जिवंत म्हणून काय सांग, कशासाठी हे? तुम्हाला मला इंद्रिय ज्ञान आहे आणि इंद्रिय ज्ञानाच्या पुढे मी सरकायला तयार नाही. आणि इंद्रिय ज्ञानातून मला धर्म समजून घ्यायचा आहे आणि महाराजांना पण समजून सांगायचा होता, म्हणून तर वेगवेगळे चार्ट बनवले चित्राचे वगैरे, की बघा हे असं असतं, हे आंबा हा स्पर्श रसगंध वर्ण गुण कायम आहेत, त्याच्या ह्या हिरव्या पिवळ्या काळी सडलेली अवस्था, हे सगळं दाखवून दाखवून कुठंतरी ते तत्व बुद्धीत इंद्रिय बुद्धी आहे माझी, इतकी स्थूल बुद्धी आहे. स्थूल बुद्धी म्हणजे मंद बुद्धी. तुम्हाला मंद बुद्धी म्हणलेलं आवडेल काय? आवडत नाही, पण मंद बुद्धी धर्म मार्गात ठेवली तर चालते, हा ना. म्हणजे ऍक्च्युली इथं तुमच्या बुद्धी मंद नाही आहे. एक उदाहरण आलतं असंच, सांगू का? गाथा राहील बाकी. तर उदाहरण असं आलतं की एक राजा, त्याच्या राज्यामध्ये असे आळशी काही लोक होते, काय काम करायचं नाही, काय नाही, असे निवांत असत सगळं. मग आळशी म्हटल्यावर काम नाही करायचं म्हटल्यानंतर पैसे नाहीत, काय नाही, खायची प्यायची वांदी सगळी. मग मला वाटलं काय बोलताय का, कुठं काय म्हटलं मी ऐकत बसायला. तर काय झालं, आळशी, आळशी. मग जेवायची वगैरे अडचण म्हटल्यावर त्या सगळे त्यांचं संघटना झाली तयार. म्हटले आळशी लोकांसाठी एक आश्रम बांधा तुम्ही, आणि तिथं त्यांनी राहायचं, खायचं, प्यायचं आणि आराम करायचं. ठीक आहे, राजा म्हटला करू, चला. तसं म्हटलं तर तसं. मग त्याने आश्रम बांधून दिला आणि मग त्याच्यामध्ये जेवण, खायचं, प्यायचं सगळं फ्री, खायचं, झोपायचं, दुसरं कामच नाही. मग एक दिवस राजाला अशी सगळी गर्दी वाढायला लागली तिथं. गर्दी. मग राजांनी एक दिवस म्हटले खरोखर आळशी लोक किती आहेत बघू. आणि त्यांनी काय केलं, त्या आश्रमाला लावली आग. आग लावल्यानंतर जळायला लागल्यावर मग तिथं जे आळशी लोक होते ते काय, आळशी लोकांनी काय केलं पाहिजे, जळलं पाहिजे का पळलं पाहिजे? जळलं पाहिजे का पळलं पाहिजे? आळशी लोकांनी जळलं पाहिजे का पळलं पाहिजे? पळलं. जळलं पाहिजे नक्की काय आहे ना. त्याच्यामध्ये जवळजवळ सगळे 2 जणच राहिले फक्त तिथे, बाकी सगळे पळून गेले. 2 जण राहिले. एक जण झोपला होता आणि तो दुसऱ्याला म्हटला, अरे जरा पाठीला गरम लागतंय रे. मग दुसरा एका अंगावर डोळे झाकून देवा, ती पण अरे असं कर,
दुसऱ्या अंगावर तू झोप, मला उगाच त्रास करू नको. मग राजा म्हटला, हे दोघच तेवढे आळशी आहेत, बाकी सगळे काम चोर आहेत, सगळ्याला कामाला लावा. मग बघायचं का आग लावून इथं किती जण आळशी आहेत आणि किती काम चोर आहेत. आळशी नाहीत, काम चोर आहोत आपण धर्म मार्गामध्ये, आळशी नाही आहोत. कारण आपल्याला संसार अध्यक्ष असं काम चोर व्हायचं नाही. काय त्याच्याकडे बघायचं काम आहे का? हा, आता इथं मी वर बसलोय, बोलायचं नाही. सांगायचं काय आपण, काय म्हणतो दादा मित्रांनी, अध्यक्षपणाचा राजीनामा देतील असे नाही. आणि कुठं त्यांनी ते सम्यक दृष्टी आहेत अध्यक्षपदाच्या बाबतीत, विरक्त असते विरक्त. कुणी घेतय का? धर्म मार्गामध्ये जबाबदारी सगळे द्यायला तयार आहेत. एक जण सुद्धा इथं मी जबाबदारी, आप मधला प्रत्येक जण मी जबाबदारी. कारण काल तिथं त्यांनी जी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, एकट्याने नाही घेतली, सगळ्या पंजाबच्या जनतेला दिली. माहिती आहे तुम्हाला? पेपरमध्ये लिहून आला, आज रेकॉर्ड होणार, आज पंजाबची सगळी जनता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, असं पेपरला लिहून आलं. हे तिथला प्रत्येक नागरिक मुख्यमंत्री पाहुणे म्हणायला असतं नुसतं. असू दे, आपण सांगायचा भाव लक्षात घ्या ना त्याच्यातून, की तुम्ही आम्ही सगळे एक, मी वेगळं आहे. आपल्याला मोदीजींनी पण ते सांगितलं, मी प्रधान सेवक आहे, मंत्री नव्हे. एक भाव आहे आणि तो सेवा करतो, मला त्याचं काय ही करायचं नाही, सांगायचा भाव लक्षात घ्या. अध्यक्षपदाचा राजीनामा नव्हे, खिशात आहे. कोण घेतंय का बघायला बसले येतं, म्हणू दे त्यांनी नाही म्हणून, देवाच्या समोर आहेत. कुठल्याही मंडळाचा अध्यक्ष असू दे, महिला मंडळाचा असू, महिला मंडळाचा नाही. ती अध्यक्षपद पाहिजे, इथलं अध्यक्षपद द्यायचंय. नको आहे कुणाला जबाबदारी. प्रत्येक जणांनी मी जबाबदारी घेतो म्हणायला पाहिजे का नको इथं? कारण त्याच्यामध्ये माझं कल्याण. अध्यक्ष म्हणजे नेता, यू आर सिलेक्टेड. आणि तू त्याचं सगळं आचार्यांना जसं एक हे आहे की नाही, पद आहे, महत्व आहे, 36 गुण आहेत है ना, विशेष साधना आराधना आहे. म्हणून आचार्यांनाच आहार द्यायला गर्दी असते. व्यवहारात बघतो ना, आचार्यश्री चला चला तिकडे, बाकी कोण कसं का असं ना, आणि चला आधी त्यांना दे. तसं इथं आहे ना, इथं काही कधी व्हायचं कधी असं, कुणीतरी जबाबदारी घेऊन टाका. तसंच दे बरं दुकानदारी, तुझ्या पैशाची जबाबदारी देतो का माझ्याकडे? दिली काय? पैसे देन मग बोल. दिली म्हणायला काय, बोलाची करीन बोलाचा भात. मला असे खूप जण म्हणते, हो सगळं. पंडितजींनी परवा उदाहरण नाही सांगितलं, पंडितजी घरात आले, आप काही आहे घर, म्हणायला काय पंडितजी आप का है, असताना कधी त्यांचं होत नाही. लक्षात घ्या. चर्चा काय चालली अध्यक्ष? काय सांगत होतो? एक तुम्ही तिकडे बघितल्यामुळे इथला विषय सुटला, चुकलं म्हणा. काम चोर, हे सांगत बरोबर. म्हणजे आळशी या किती आहेत आणि काम चोर किती आहे. आपण धर्माच्या बाबतीतच आपल्याकडे नाही, आपण असं आळस नाही करत. जर आळशी असतो तर आपण संसार पण केला नसता. संसारातला अभ्यास, दुकान, मुलं बाळ सांभाळणं, ती एक जबाबदारीने करते का नाही सगळं. मग तुम्ही कशी काय आळशी म्हणता स्वतःला? मला येत नाही, मला जमत नाही, मला नको, मी नाही त्यांना करू दे. इथं प्रत्येक वेळेस काही ना काही काय सुनील पाहुणे. त्यामुळे आम्हाला वैराग्य झालंय, वैरागला. आता वैरागला जाणार आहे ना का हो? उत्साह किती पाहिजे, ती समोरच्या मध्ये उत्साह. जसं तुम्ही आज एवढे सगळे आल्यानंतर उत्साह येतोय आहे ना, सगळ्या तुमचं उपादान आहे ना, तर इतकं कुठलं मला काय यायला, हे तुमचं उपादान आहे. म्हणून ही वाणी निघते आपोआप.
चांगली वाईट ती तुम्हाला माहीत, पण येते शब्द, निमित्त आहे तुम्ही. तर तुमचा उत्साह दिसला पाहिजे धर्मक्रियेमध्ये. काय असेल ते सांगा, आम्ही करणार. काय तुम्ही फक्त तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही फक्त सांगायचं आणि ते काम आमचं झालं. पण त्यात पुन्हा येतं झुलवा फुलवा गुलवा, पुन्हा तिथं येतं. तिथं झुलवायला येतं सगळ्यांना. कुठल्या कार्यात? धर्माचं एक काम करायचं म्हटलं तर. असं करू नका, काम चोर होऊ नका, है ना, म्हणजे त्याच्यामुळं नुकसान आपलं आहे, दुसऱ्याचं नाही. म्हणून धर्म करताना चर्चा आपली चालली आहे, एक अर्घ्य, एक गाथेला आपण अर्घ्य चढवायचा, पण असं चढवा की या भावात नव्हे, पुढच्या भावात नव्हे, मोक्षाला जाईपर्यंत ही गाथा आपल्याला कामाला यायला पाहिजे. असं एकच म्हणून म्हटलं, एक शब्द बास. जिन धर्मातला एक, आपण ती कितीतरी वेळा गोष्ट ऐकली, जैन धर्माचा एक सुद्धा शब्द ऐकू नको. चोराने त्याच्या मुलाला सांगितलेलं असतं का नसतं? एक शब्द ऐकू नको जैन धर्मातला. आणि ते पण कधी ऐकत नव्हता, पाळत होता. पायात काटा घुसल्यामुळे एक शब्द पडलाय आणि त्याच्यामुळं त्याचं जीवन बदललंय. लक्षात घ्या, इतका भारी जैन धर्म आहे. आणि साधा शब्द पडला, वाक्य पडलं, देवाची सावली पडत नाही, त्याच्यावरून त्याचे प्राण जायचे वाचले. आपण अनंत भावामध्ये अनंत पर्याय धारण करून अनंत वेळा प्राण नष्ट झाले. का? जैन धर्माचे शब्द आपण ग्रहण करत नाही, उतरवत नाही, तो भाव येत नाही माझ्यामध्ये, अर्घ्य समर्पित होत नाही गुणांचा. आणि होत नसला तर होत नाही सुरुवातीला. आपण सगळे सारखे, काही वितराग वयासारखे असते, ज्यांना मागच्या भावातलं काय आलं असतं, वैराग्य असतं, थोडंसं त्यांची एक श्रद्धा असते, असे अपवाद असते. पण आपल्यासारखे अपवाद आणि राजमार्गवाले म्हणजे सामान्य लोक आहेत, माझ्यासारखेच जास्त आहेत. प्रयत्न करावा लागतो. मी प्रयत्न करतो, मी प्रयत्न सोडला नाही, त्यावेळेस मला कुठेतरी थोडं जमलंय. म्हणजे मी काय पहिल्यापासून शहाणा होतो असं नाही. मला सगळं लगेच श्रद्धा बसत होती, देवावर सांगितले, फक्त नाही म्हणायचं नाही, आज्ञासम व्यक्ती होतो. महाराज म्हटले असं आहे, ध्यान करा ध्यान. मी जीव आहे. ज्या 87ला माझ्या धर्माची सुरुवात झाली माताजींच्या निमित्तात, आणि त्यावेळेस ध्यानाचा प्रयोग होता. 87 पासून मी ध्यान सोडलं नाही. 5 मिनिट का होईना मी रात्री झोपायच्या आधी एवढंच शिकवलं होतं, मी जीव आहे, मी पुद्गल द्रव्य नाही, मी धर्मद्रव्य नाही, मी आकाश द्रव्य नाही, मी काल द्रव्य नाही. एवढेच एक 2-4 ठराविक वाक्य होते, ती म्हणणं म्हणजे ध्यान. मला काय कळत नाही, जीव पुद्गल धर्माची भावभासना नाही, तत्व नाही, पण मी म्हणायचं सोडलं नाही. करायचो मी 10 मिनिटं ध्यान करायचो. मला कोणी म्हणत नव्हतं तू ध्यानाला बस. इथं मी रोज सगळ्याला सांगतोय, रोज ज्याला भेटेल त्याला म्हणतो, ध्यान करा. होत नसतं ध्यान लगेच, शुद्धात्म्याचं होईल असं नाही, पण तुम्ही प्रयत्न सोडू नका ना. प्रयत्न केल्याशिवाय ती मुंगी प्रयत्न करून चढली की नाही 100 वेळा पडल्यावर. दुकानदारी सोडली नाही, संसार सोडला नाही, मुलीने आल्या आणि लग्न लवकर जमत नाही म्हणून प्रयत्न सोडले काय? संसारात आपण कुठं प्रयत्न सोडत नाही. काय वृषल भाई, मुलाला मुली बघायला सोडलं का आता बाद झाल्या म्हणून? सोडत नाही. मुलीला मुलं बघायची सोडत नाही. इथं का? इथं नाही, मला ध्यान लागत नाही, मला त्रास होतो, मला विकल नको, मग दुसरं काहीतरी, मग काहीतरी विधान घ्या, मग काहीतरी सांगा. अरे म्हणजे हे ठीक आहे ना, पण हेच करत राहायचं का? ह्याचा काय निषेध केलाय का? ते तर रोज करणार आहे, करतोय, केलं जाईल. पण ध्यान, धर्म ध्यान, आत्मध्यान, शुद्ध आत्म्याचं ध्यान. अहो आम्ही शुद्ध आत्मा कसं सांगायचं मी तुम्हाला, तेच कळत नाही. खरोखर आपण सिद्ध शुद्ध आत्मा, जन्म मरण रहित, हे तुम्हाला कुठलाच त्रास नाही. ऍक्च्युली जेवणाचा नाही, तहानेचा नाही, भुकेचा नाही, रोगाचा नाही, अभिजित कसला त्रास नाही मला. पण मी सगळे त्रास स्वयंसेवकासारखे डोक्यावर घेऊन बसलोय. आम्हा सांगते, कार्य विकल्पों से नहीं होता,
मूड व्यर्थ ही बोजाड होता. माझी जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. रेल्वेत रिकामे डबा, ठेव सगळं सामान खाली. मी स्वयंसेवक आहे, माझ्याच डोक्यावर मी ठेवणार. काय करायचं चेतनजी सांगा. काय करायचं? चूक करून काय होणार? बरोबर नाही. काय करायचं? मग कसं ठेवायचं? कसं? ध्यान म्हणा. पैसे नाही मागणार मी तुम्हाला याच्यासाठी. काय काय करायला पाहिजे? ध्यान म्हणजे भेदज्ञान आहे राजा, दुसरं काय नाही. त्याची कल्पना करू नका की ध्यान म्हणजे काहीतरी वेगळं सांगतात काय. असलं काय नसतं. भेदज्ञानाचे संस्कार म्हणजे ध्यान आहे. शुद्धात्म्यामध्ये ही एक अभ्यास आहे, तो एक अभ्यास आहे. प्रयत्न असतो, पुरुषार्थ आहे. नाही, नुकसान होईल, बाकी काय नाही म्हणणार. नुकसान होईल म्हणजे आज साधवादासारखं मिळालंय म्हणून ती दुसरी घटना सांगितली ना, आईन्स्टाईनची घटना सांगितली. आईन्स्टाईननी एकदा त्याच्या बायकोला सांगा, बायकोला म्हटले काही कपडे दे आणि खायला दे म्हटले, जेवायचं. आणि त्याने ते कपडे घेतले आणि जेवायचं 1 महिन्याचं सामान घेतलं जेवायचं. एका खोलीत बसले कडी लावून 1 महिनाभर. 1 महिनाभर बायकोला भेटले नाहीत, काय बाहेर आले नाहीत, तिथंच. मग जिज्ञासा होणार का नाही 1 महिन्यानंतर बायकोला, मला भेटत नाहीत, काय भानगड आहे, महिनाभर काय करतेत काय नाही. 1 महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर बायकोने काय विचारलं पहिल्यांदा? जसं तुम्ही इथून बाहेर गेल्यावर पहिल्यांदा काय विचारणार? पेढे कशी किलो घेतली? प्रश्न. तू कशी घेतले आणि मी कशी घेतली, तेच की प्रश्न. काय बायकोचा? महिनाभर केलं काय? काय उत्तर होतं माहितीये? सापेक्षवाद समजून घेत होतो, वाचत नव्हतो. 1 महिनाभर हे सापेक्षवाद म्हणजे काय हे समजून. त्यात काय अवघड आहे? सापेक्षवाद म्हणजे असं त्याला म्हणायचं त्या बायकोला. इतका काय अवघड आहे असा सापेक्षवाद की ज्याला 1 महिना तुम्हाला बसून सगळं सोडून बसलाय काय. मग त्यांनी काय केलं? चल म्हटला बायकोला. बायकोला नदीच्या किनारी नेलं. विचारलं, बायकोला विचारलं, आपण कुठे आहोत? नदीच्या कुठे आहोत? म्हणजे नदीच्या या किनाऱ्यावर आहे. काय सांगितलं बायकोनं? नदीच्या या किनाऱ्यावर आहे. बरं ठीक आहे म्हणलं. मग दोघं बोटीत बसले आणि तिकडच्या किनाऱ्यावर गेले. मग तिथं गेल्यावर परत तोच प्रश्न विचारला, आपण कुठं आहे? चेतनजी कुठं आहे? आपण कुठं आहे? शुद्ध पण आहे या ही नाही चाललंय, ते तत्वाचं नाही चाललं. उदाहरण सांगितलंय. बायकोला विचारलं, आता कुठं आहे आपण? तर या किनाऱ्यावर. परत ती म्हटली, मगाशी कुठल्या किनाऱ्यावर म्हटली होती? या किनाऱ्यावर है ना. मगाशी तिकडे होती त्यावेळेस ती म्हटली या किनाऱ्यावर, आणि आता तिकडे गेल्यावर काय म्हणते? मी याच किनाऱ्यावर म्हणते. असं कसं काय? म्हणजे या किनाऱ्यावर तिकडे होती तर ती या किनारा होता, मग ती किनारा तर इकडे आला नाही. आता आपण इकडे आहोत म्हणून या किनाऱ्यावर, तिकडं होतो तर त्या किनाऱ्यावर. भावभाषण. साधवाद ऐकायला सोपं आहे. मुलाच्या अपेक्षेने वडील आहे, वडिलाच्या अपेक्षेने मुलगा आहे, हे वाचून आपण शिकलोय. पण जीवनात लावायला शिकायला नको का? हे काय वाचायच्या ना ऐकायच्या गोष्टी वाटतात का तुम्हाला? नका असं करू, नका असं करू. ही वाचण्यापुरतं ना ऐकण्यापुरतं तत्व ठेवल्यामुळं तर संसार संपला नाही. काढा बाहेर याला. आता
नाहीतर मोदीजी एक दिवस काढतील एफडी सगळ्या बाहेर तुमच्या. बाहेर काढा. धन आणि धर्म दोन्ही बाहेर काढले तर बरेच. जर साठवले अडचणीत याच. जिवंत करा याला. भाव होता. भाव नाही होतणार तर हे ओझ होईल. म्हणून इथं या राग संयुक्तासाठी एक उदाहरण आलतं. सांगा. अर्घ्य म्हटल्यावर सांगा. नाही ह्याचं उदाहरण नाही सांगायचं. अर्घ्य पुढचं परत येणार ना आपण. उदाहरण एक आलं. त्यांनी सांगितलं की जसं पाऊस पडलेला आहे. सगळ्याला उदाहरणच ऐकायचं. तुला माहित नसलं सांगतो. ही कोणाला अर्घ्य म्हणायला आहे ना. किती एकला संपलं. 12 का 1. 5 मिनिटं कमी 1ला नसेल. 12 वाजले. 12 वाजले. माग घ्या. असे अधवादाने तर 12 करशील का नाही. तर सांगत काय होतो. रागाने संयुक्त. कशासाठी सांगत होतो पण. रागाने संयुक्तसाठी उदाहरण सांगणार होतो ना. काय आलतं प्रकरण आपलं. अडचण काय येते ही सद्वाद नीट नाही कळाल्यामुळं घाण कशी डोक्यात राहिल्यावर काय होतं ते ओझं का होतं. म्हणजे जे आपल्याला सोपं करायचं साधन होतं तेच अवघड करून बसलं. मग जसं त्यांनी उदाहरण दिलं की सायकल असते का नाही. सायकल ती आपल्याला एखाद्या ठिकाणी पोचायला काम सोपं करते ना. चालण्यापेक्षा सायकलवर जाणं सोपं पडतं ना. लवकर पोचते. जरा श्रम कमी. बरोबर. ठीक आहे. यात काही शंका नाही. आता पाऊस पडलाय. पाऊस पडला. शेतात चिखल झालाय आणि ती सायकल घेऊन शेतात गेला. काय काय होईल. काय होईल. काय झालं असेल. श्रम वाढतील. सायकल त्याच्या डोक्यावर येईल का हा सायकलीवर. हे तो चिखल त्या सायकलीच्या चाकात अडकला आणि त्याला ती सायकल शेवटी डोक्यावर घेतल्याशिवाय बाहेर काढता आली नाही. ओझं झालं का नाही. सायकल कशासाठी होती. हा ना. श्रम कमी. विधान कशासाठी आहे. आणि आता ओझं झाले का नाही तुम्हाला 1 वाजल्यामुळं. लांबलं की ओझं होतं बघा. धर्म केव्हाही लांबला की ओझा होतो. कोणता. व्यवहार धर्म. व्यवहार धर्म मध्ये थकान म्हणजे थकल्याशिवाय राहतच नाही. कारण तो इंद्रिय आणि मनाचा विषय. आणि इंद्रिय आणि मनाचं फळ हमेशा अंत में थकान ही नियम आहे हा. आणि जो आत्मधर्म आहे अनंत काळासाठी तो विश्रांती देणार. जसं सिद्धांत. तिथं परत थकायचा विषयच येत नाही. आणि इथं थकणार तुम्ही. किती कसंही कोणी सांगू दे शेवटी थकतेच. थकल्याशिवाय राहत नाही. थकलाय ना आता. मी राव एवढं सांगतोय थकलो नाही. तुम्हाला ऐकून ऐकून थकलाय. अन्याय झाला. चुकलं म्हणा. थकायचं नाही. पंडितजीला रोज म्हणावं लागायचं तिथं. पंडितजी पण सकाळी 7 वाजून 12 पर्यंत घ्यायचे पूजा. मधनातनं. मधार आहे ना. म्हणजे मधनातनं पंडितजी विचारायचे सगळ्यांना. मग आता एकतर विधान चालू असायचं संपलेलं नसायचं. सगळ्यांना म्हणायचं हा आनंद आर आहे ना. जसं तुम्ही पण थोडेच लोक हा म्हणताय ना तसं तिथं बरं असं हा. आज ठरलं 1 वाजता बंद करायचं विधान ठरले. तर आता लाईट पण आली. गेली. तर काय सांगत होतो. राग संयुक्त. अध्यक्ष मी सांगितलं ना. यू आर सिलेक्टेड. तुम्हाला आज मी सिलेक्ट केलंय. तर लक्ष द्या. मला तुम्हाला जसं त्या सीतेला रावणाला त्या 3ऱ्या नरकातनं साखळ दंड बांधून बाहेर काढायचं होतं. माहित आहे ना. रावणाचा जीव कुठे गेलाय. 3ऱ्या नरकात. सीतेचा जीव 12-16 काय असेल त्या सर्गात.
आता त्यांचं पूर्वभावापासून चांगलं चालत आलेलं बरं का. मग करुणा रावणाच्या जीवाच्या प्रति, सीतेच्या जीवाला, आता तुम्ही रावण सीता बघू नका, हरण करणारा ते बघू नका, पण जो सीतेचा जीव आहे, जीव आणि रावणाचा जीव, त्यांचा जे एक प्रेम भाव, आणि मग त्या काय म्हणायचं, वात्सल्य, त्या वात्सल्याच्या पोटी त्याने अवधी ज्ञानाने जाणलं की तो रावणाचा जीव तिसऱ्या नरकात आहे. तो जीव तिथून स्वर्गातलं सोडून तिथं गेला आणि तिथलं ते दुःख बघवलं नाही रावणाचं. आणि इतके सम्यकदृष्टी जीव, माहितीये की असं कुणाला बाहेर काढता येत नाही, आयुचा क्षय होत नाही, साखळ दंड बांधून बाहेर ओढायचा त्या जीवाला प्रयत्न केलाय, पण ते पाऱ्यासारखं पुन्हा शरीर वितळून तिथंच पडायचं कितीतरी प्रयत्न केला. असं माझं तुझ्या प्रति सादर वात्सल आहे, म्हणजे वर काढायचंय म्हणून लक्ष दे असं सांगायचं. निज गुण, आपल्याला हा अर्घ्य आपल्या गुणांचाच अर्घ्य चढला पाहिजे, परिणाम असे विशुद्ध झाले पाहिजे, इतकी विशुद्धी. म्हणजे त्याच्यामध्ये असं आपल्याला कुणाबद्दल असा द्वेष नाही, राग तर जवळ राग नंतर येऊ, पण कुणाबद्दल निदान द्वेष सुद्धा राहिला नाही पाहिजे, एवढं तर होऊ द्या. समोसरणाचं हे फळ आहे, तिथं आलं तर कुणाबद्दलचं वैर राहत नाही. असे परिणाम विशुद्ध व्हायला पाहिजेत, हे भाव पाहूचं विधान करून. त्याची 2 उदाहरणं आहेत, म्हणजे भावाच्या विशुद्धीची. ही एवढं आता गाथा झाली, पुढच्या गाथेच्या मध्ये ती 2 उदाहरणं तुम्ही विचारा तर मी सांगतो. तर इथं काय आहे, जे राग संयुक्ता, कोणा गाथेचा अर्थ राहिला ना आपला, है ना, जे रागाने, कोण राहुल, कोण जे, आता जे कारानी आय, मी रागाने जर संयुक्त, तुम्हाला राग कळतो ना, राग आहे ना तुमच्याजवळ, राग म्हणजे अनुराग, त्याने संयुक्त असं सांगायचे. हे सगळं जोडा हो, काय हे इथले शब्द जोडा, जीवनाशी जोडा, हे सगळं भावाचं कथन आहे. तुमच्या आमच्या परिणामांचं वर्णन आहे, अशुद्ध परिणाम, आणि त्या अशुद्ध परिणामातून शुद्ध परिणामाकडे न्यायचंय, अशुद्ध भावातून शुद्ध भावाकडे न्यायचंय. त्याच्यासाठी इंग्लंडच्या राणीची एक घटना सांगितली जाते, सांगू का, आहे ना, इंग्लंडची राणी. मला माहिती आहे, मला का माहिती आहे तुम्हाला हे आवडतंय, कारण मला पण त्या गोष्टी जेव्हा कुठेही वाचताना मध्ये एखादं उदाहरण आलं तर ते वाचताना बरं वाटतं. प्रथमानुयोग, आपण सामान्य जीव आहे आणि उदाहरणाच्या माध्यमातूनच गोष्टी पटापटापटा ग्रहण होतात, त्याच्यासाठीच प्रथमानुयोग लिहिला गेला. आणि पूर्वी प्रथमानुयोगाचाच स्वाध्याय असायचा. कोणी विशेष विद्वान आले त्यावेळेसच तत्वार सूत्र आदी ग्रंथांचं अध्ययन केलं जायचं, नाहीतर प्रथमानुयोग सुंदर आहे, फार सुंदर आहे प्रथमानुयोग. लोक मला म्हणतात काय वाचू, अरे किती मोठा प्रथमानुयोग आहे, किती पुराण आहेत, आदी पुराण आहे, 24 तीर्थंकर पुराण आहे, महावीरांचं आहे, पार्श्वनाथाचं आहे, कितीतरी वरांचारित्र आहे, सगळे चारित्र चांगले चांगले वाचा. जिजाबाईंनी शिवाजीला तेच शिकवलं, तेच घटना सांगितली आणि शिवाजी तयार झाला आणि स्वराज्य मिळवलं शिवाजीनी. तुम्ही काय करता, त्या घटनेचे संस्कार पडले की नाही त्या शिवाजीवर, शिवाजी आपण होणार का नाही शिवाजी, आपल्यावर पण आहे की नाही मोगलांचं अतिक्रमण, मिथ्यात्व, विरती, प्रमाद, कषाय, योग, निद्रा. त्या अतिक्रमणाला जर घालवायचे तर शिवाजी व्हावं लागल, समेजी. आणि शिवाजीला जिजाबाईने काय, कुणी, म्हणजे तुमची जबाबदारी, तुम्ही सगळ्या जिजा माता केव्हा होणार, कुंदकुंदांच्या माता केव्हा होणार, तुमची मुलं कधी जाणार दीक्षा घेऊन 11व्या वर्षी. पंचम काळातलीच घटना आहे. का नाही माझा मुलगा होणार,
असं तुम्हाला का वाटत नाही? माझा मुलगा त्या दुसऱ्या मुलासारखा काय कराटे का नाही खेळणार, वाजवणार का नाही, अजून अबॅकस का नाही, अजून काय काय माहित नाही मला, मुलाचं अगदी त्याचं म्हणजे ही करून टाकते. मग माझा मुलगा कुंद कुंद का नाही होणार? असे तुम्ही संस्कार करू शकणार नाही मातांनो? काय सासवांनो? सासवांची नाही, आहे सासवाला विचारतो तो. म्हणजे ती जबाबदारी आपली आहे, तुम्ही करा ना, होत आहे ना. संस्कार जर अर्जुनाचा अभिमन्यू जर गर्भामध्ये ते चक्रव्यूह भेदायचं शिकू शकतो, तर हे संसारचं चक्रव्यूह भेदायला का नाही शिकणार? तो सर्वज्ञ आहे हो. काय नमोकार आलाय? काय नमोकार आहे का? सर्वज्ञ आलाय का? नाही सर्वज्ञ आलाय का? नाही. सर्वज्ञ, प्रत्येक जीव सर्वज्ञ हे आपल्याला सांगतायत रोज सम्यकजी. कोण सर्वज्ञ आहे? प्रत्येक जीवामध्ये, माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, सगळ्यामध्ये सर्वज्ञ बनण्याची ताकद आहे हो. भगवान बनने की ताकत है तुझमें, तू मान बैठा पुजारी हूं बस मैं. ऐसी तू मान्यता को छोड़ छोड़ छोड़, तेरा प्रभु तुझे ही में डोले, तुझे ही में डोले. असं डोललं पाहिजे. बरं सांगा डोलतय का? नाग डोलतो त्या पुंगीवर, तुम्ही डोलताय का? डोलायला लागले हो. पेंगायला लागले म्हणजे डोलायला लागले. आपल्यामध्ये, आपल्या सगळ्यामध्ये कुणाला लहान मोठं नका समजू, कुणाला असं स्त्री पुरुषला आडाणी असलं काय समजायचं कारण नाही. आहे त्याच्यात ताकद असते, त्या ताकदीला दाखवून द्यायचं असतं फक्त. ती ताकद प्रत्येक वेळेला आपण लहान मुलांना ती ताकदच दाखव, तुझ्यात आहे, कपॅसिटी आहे, कर. मग कुंद कुंद का बनणार नाहीत? काय शक्य आहे? शक्य आहे. अशक्य गोष्टी सांगत नाहीत. अशक्याची चर्चा नाही, तर अशक्य गोष्टीची जर चर्चा केली तर ते खोटं शास्त्र म्हटलं जातं. खरं शास्त्राची चर्चा आहे, सत्शास्त्र, शुद्ध शास्त्राची चर्चा. हा साध्य, ते मला तीच आठवत नाही. बरोबर, म्हणून न्यायाचार्य लागते. साध्य, साध्य हे नेहमी शक्य, अभिप्रेत आणि प्रसिद्ध. असिद्ध, इष्टम अबाधितम असिद्धम. बरं असू द्या, न्यायदीपिकेमध्ये आलेत इष्ट, साध्य. साध्य म्हणजे अनुभय. साध्य म्हणजे काय? मुलाचं लग्न करायचं, हे काय साध्य आहे. जे सिद्ध करायचंय त्याचं नाव साध्य. आणि ते साध्य कसं पाहिजे? इष्ट पाहिजे, बाधा रहित पाहिजे आणि असिद्ध पाहिजे. इष्टम अबाधितम असिद्धम असं. मग इथं आचार्य ते सांगतात, भगवान बनणं हे इष्ट आहे, अबाधित आहे आणि आमच्या दृष्टीने असिद्ध आहे. मला ते सिद्ध करायचंय. लक्षात ठेवा. काय सांगता तुम्ही? हा नाही, साध्यावर कशाला आल तुम्ही? इष्ट अबाधित असिद्ध काय म्हणत होतो? हा सगळ्यांमध्ये ताकद आहे. तुम्ही कुंदकुंदांची भांगली हो, ही कुंदकुंदांच्या मातेने जर संस्कार करून 11व्या वर्षी कुंदकुंद दीक्षा घेऊ शकतात, तर त्या ठिकाणी शक्य आहे असं मला म्हणायचंय. तुम्ही असं म्हणत जाऊ नका, ही छोटा आहे, अजून पाठशाळेतच आहे, ह्याला काय कळतंय. अगदी मुलं कॉलेजला गेली तरी आपण हेच म्हणलं, त्याला काय कळत नाही, ती लहान आहे अजून, आहे ना, त्याला नाही जमणार, त्याला नाही कळणार, त्याला नाही येणार, हेच आपलं त्या ठिकाणी सांगणं आहे. आपण त्याला लहान आणि त्याला धर्माच्या बाबतीत कायम अडाणी ठेवतो.
आपल्याला त्याचं भय का वाटत नाही हेच कळत नाही. धर्माच्या बाबतीत जर बालकं अडाणी राहिली तर माझं मरण संकले सहित. धर्माच्या बाबतीत जर ते शहाणी केली तर मी अगदी माझे प्राण सुखाने शरीरातनं सुटणार, समाधी मरण होणार, माझं कल्याण होणार. पण तो भाव कळत नाही अजून. म्हणून तर तुम्हाला धर्मापेक्षा पाठशाळेपेक्षा शाळा महत्वाची वाटते. पाठशाळा इम्पॉर्टंट की है ना. परीक्षा आल्या तर पाठशाळा बंद ठेवता की नाही. आणि पाठशाळेची परीक्षा आल्यानंतर शाळा बंद ठेवलेली अशी एखादी आठवते का सांगा बरं. नाही, मुलाची पाठशाळेची परीक्षा आहे बरं का, आता शाळेत जाणार नाही 2-4 दिवस. असं होऊ शकेल का? नाही, अशक्य साध्य. ज्याला आवडलं ना, ज्याला आतलं, म्हणून सांगतोय पुन्हा पुन्हा, महाराजांना आत्मा खूप 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 आवडलं. खूप आवडला आणि खूप चांगला असल्याशिवाय आचार्य कुंदकुंदाने दिलं नाही सुंदर आहे म्हणून. 3 लोकच सुंदर आहे म्हटल्या, कुंदकुंद आचार्य म्हटले. आणि ते महाराजांनी अनुभवलं आणि त्यांना पण खूप सुंदर वाटला आणि त्यांनी आम्हाला सांगितला तो. म्हणून राहवत नाही सुंदर गोष्टीचं वर्णन केल्याशिवाय. सुंदर आहे, सुंदर आहे, राहवत नाही ना. पुढची गाथा गेला मला काय अवघड आहे का? आत्ता संपवतो 1 मिनिट. पंडितजीला रोज तिथं लोक म्हणायचे है ना. मामाच सांगत होते मला की पंडितजींनी पहिल्या दिवशी 8 आर्गेस घेतले, दुसऱ्या दिवशी 16 आणि 32 घेतले काहीतरी, तिसऱ्या दिवशी 64 घेतले आणि चौथ्या दिवशी 128 घेतले. 128 नाही 256 256 नाही 128 एक दिवस घेतली, 4 दिवस असं झालं. मग 256 चालते की आम्हाला आहे ना. 256 असे रोज म्हणजे 250 घ्यायचं म्हणजे 2040 डिवाइड बाय 8 म्हणजे 250. सिंपल गणित. मग रोज 250 संपवायचे. मग पंडितजीने 4 दिवसामध्ये 250 झाले. किती? 4 दिवसामध्ये सिद्धपूजनामध्ये 8, 16, 32, 64, 128, 256, 512 आणि 1024 आहेत ना. मग 4 दिवस झाले. 4 दिवसात अर्घ्य किती झाले? 256. किती झाले? 256. मग विधान करते ज्यांनी आयोजन केलं, चिंता लागली. आता पंडितजी राहिलेत किती दिवस? 4 दिवस राहिले. अर्घ्य किती राहिले? व्यापारी 2040 मधनं 250 गेले, 1600 अर्घ्य राहिले, 1590 आणि दिवस राहिले 4. मग डिवाइड बाय 1600 अर्घ्य 4 दिवस, रोज 400. पंडितजी 400 अर्घ्य होणार का? उरका की पंडितजी, लवकर लवकर घ्या. म्हणजे अर्घ्य घेऊन 4 म्हणजे अर्घ्य संपवायचे होते, अर्घ्य चढवायचे नव्हते गुणांचे. एक काम आम्ही रिकामं झालं. तुम्हाला रिकामं व्हायचं ना आता या विधानातनं, माझ्या हे सगळ्या यातनं, त्रासातनं. हे फिक्स आहे, 2 वाजता फिक्स आहे सोडायचं, त्यात काय सुद्धा शंका नाही आहे ना. हे फिक्स आहे एकदम. केवलींच्या ज्ञानात झळकले ती आणि वितरागबाईच्या 2ला सोडायचं म्हणजे सोडायचं. पंडितजी 3दा म्हणायची, छोड़ना है छोड़ना है छोड़ना. तुम्हें दोपहर में शास्त्र में आना है आना है आना है, और कोई आए तो आता नहीं आता नहीं आता नहीं. असं तर सांगतोय काय, जे रागाने जे म्हणू नका. आय शुड बी द फर्स्ट पर्सन, मी पाहिजे. जे राय संयुक्ता, जे रागाने सहित है ना, जे रागाने सहित आणि जिन भावनेने रहित. जिन भावना किती उत्कृष्ट आहे तुम्हाला माहिती आहे ना. जिन भावना काय असते तुम्हाला त्याचं अध्यक्ष. जिन भावना कळते का? जिन भावना ते रत्न आहे हो, सगळ्याला बघायला नाही, सगळ्याजवळ नसतं ते. कोहिनूर हिरा थोड्या सगळ्याजवळ आहे. जिन भावना वर्णिजींनी उदाहरण दिले त्यांच्या प्रवचनामध्ये. जैनांचं महत्व किती. एकदा ते मेरठमध्ये कुठेतरी होते,
मिरटमध्ये असताना असेच काही बरेच साधू इतर तिथं आले होते. तर त्यांना काहीतरी एक यज्ञ करायचं होतं आणि यज्ञामध्ये भोजन वगैरे पण त्यांनी ठेवलं होतं. तर त्या साधूंनी तिथल्या लोकांना काय म्हटले माहितीये, इथं जे जेवण बनवायचे त्यासाठी जी भांडी आहेत ती जैनांचीच आणा, कारण जैनांची भांडी पवित्र असतात. तुम्हाला काय कळलं? जैनांची भांडी पवित्र असतात, डोकी अपवित्र असतात. अर्थ तो निघतो. अहो, भांड माझं पवित्र, मी जैन, माझं भांड पवित्र मानलं जाते. हे तो मनुष्य किती पवित्र जैन धर्मातला, त्याची महिमा तरी येऊ द्या. म्हणून वर्णिजींनी 10 गोष्टी सांगितल्या बघा जिन भावना संबंधी. जैन शासनाच्या उपासकांच्या 10 विशेषता सांगितलेल्या आहेत. वाचू का? तू वाचून दाखव. वाचा. नाही, मला दिसत नाही. मस्त येते काय? एक पवित्र मंदिर, पवित्र घर, पवित्र परिवार, न्यायाची भावना, अन्यायाचा अभाव, विनाकारण दुसऱ्यास त्रास न देणे, मिलावट करीत नाही, धोका देत नाही, सर्वांच्या सुखाची भावना आणि आत्म्याच्या निर्मळ स्वरूपाची दृष्टी. आता एक सांगा कोणीतरी ह्या 10 पैकी. आता 10 ह्या कोणाच्या सांगितल्या? जैनामध्ये असणारे काय? जैन शासनाच्या उपासकांच्या विशेषता. 10 विशेषता सांगितल्या ना कोणाच्या? आहे ना, त्या असतात. आता इथं मी तुम्हाला एक सांगा राजू डॉक्टर, 10 पैकी जैन शासनाच्या उपासकाची एक विशेषता सांगा. असू द्या बाकीचे पण, आता त्याच्यातले पण बाकी एक महत्व आहे ना प्रत्येकाचं. आता एकेकावर मी जर सांगायला लागलो, आता या 10 विशेषतेचं विश्लेषण करू काय? नाही, करा म्हटलं तर मी करतो, कारण एक विशेषणाचं महत्व आहे. पवित्र मंदिर काय? अरे पहिलं काय आहे? पवित्र मंदिर. हा, पवित्र मंदिर. आता सांगू काय मंदिरावर? पवित्र मंदिर. राहुल, पवित्र विचार, मिळावट करायची नाही, धोका द्यायचा, मलाच धोका देतो इथं बसल्या बसल्या. जैन शासन काय सांगितलं इथं? जिन भावना ही आहे. ह्या 10 विशेषता आहेत. हे जैनांची जर भांडी पवित्र असतील तर जैनांचे विचार किती पवित्र असले पाहिजेत, माझे आहेत का? आणि म्हणून इथं कुंद आचार्य म्हणायला लागले, जीवन भावना रहित जरी निर्ग्रंथ झाला. 2 विशेषणं दिलीत ना, जे राग संयुक्त आणि जिन भावनेने रहित. निश्चय जिन भावना तर शुद्ध आत्म्याचीच भावना आहे, आणि व्यवहाराने सगळे जे व्यवहार धर्म आहेत त्या व्यवहार जिन भावना आहेत. अशा त्या जिन भावनेने रहित पुढं त्याचं फळ काय? न लहंती. काय म्हणते? नाही प्राप्त करत. काय प्राप्त करत नाहीत? बोधी समाधी. बोधी आणि समाधीची त्यांना प्राप्ती होत नाही. जिन शासने विमले, असं विमल निर्मल असं जे जैन शासन आहे त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, काय सांगितलं? गाथेचा अर्थ काय सांगितलं सांगा बरं? पूर्ण गाथेचा अर्थ सांगितलाय. तुम्हीच की माझ्याकडे बघताय त्याच, तुम्हीच की हो, तुम्हीच की. माझे डोळे करेक्ट तुमच्यावर आहेत.
माझा डोळा तिरळा नाही तुझ्या माग, तुमच्या माग. हा सांगा काय वाचलं मी, काय सांगितलं? त्या गाथेचा अर्थ सांगितला हो मी आत्ता. इतक्या वेळ भाव सांगितला, आता अर्थ सांगितलाय. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. काय? जे रागाने संयुक्त आणि जिन भावनेने रहित निर्ग्रंथ जरी असतील तरी त्यांना बोधी आणि समाधीची प्राप्ती होत नाही 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 असं विमल जिनशासनामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय निघाला? हे नास्ती कथन झालं. यात विषय साधन फळाच्या अपेक्षेने महाराज जसं सांगायचे तसं विषय साधन फळाच्या अपेक्षेने जर बघायचं झालं तर या गाथेमधला विषय काय आहे, साधन काय आहे आणि फळ काय आहे. आळंदकरजी तर त्याच्यामध्ये 6 अन्वय, परत अनुमान वगैरे हेतू अनेक प्रकारचे सगळे लावतात. आपण विषय साधन आणि फळ फक्त लावू या गाथेत. पुन्हा एकदा गाथेचा अर्थ सांगतो. काय? विमल जिन शासनामध्ये रागाने सहित आणि जिन भावनेने जे रहित असतात त्यांना बोधी आणि समाधीची प्राप्ती होत नाही. पुन्हा एकदा सांगू, आहे ना? दृश्यम सिनेमा बघितला? दृश्यम 2 अक्टूबर को हम गए थे गोवा, 2 अक्टूबर, और 3 अक्टूबर को हम सत्संग में, और 4 अक्टूबर को हम वापिस आए. बराबर? सगळ्याला सांगितलंच आहे ना 2, 3 अक्टूबर आणि 4 अक्टूबर. ती तर तुम्हाला आठवत आहे ना 2 अक्टूबर. तस पुन्हा एकदा सांगतो, आहे ना? विमल जिन शासनामध्ये, नीट सगळ्यांनी ऐका, मागच्या लोकांना विचारणार आहे. विमल जिन शासनामध्ये जे राग संयुक्त आणि जिन भावनेने रहित निर्ग्रंथ जरी असतील तरी त्यांना बोधी आणि समाधीची प्राप्ती होत नाहीच. ओके? आता ह्याच्यात मला काय सांगायचं तुम्हाला? विषय काय, साधन काय आणि फळ काय. विषय, साधन आणि फळ. महाराजांनी आपल्याला असं सोपं सांगितलं ना, शुद्धात्मा विषय ठेवा, प्रत्यक्ष प्रमाण ज्ञान पर्याय साधन आणि त्याचं फळ अतींद्रिय आनंद. आता या गाथेमध्ये कोणत्या विषयाला कोणत्या साधनाने जाणलं असताना कोणतं फळ मिळतं? असू द्या, मी सांगतो का तुम्ही सांगता? अलंकारानं सांगा. साधन आणि फळ 2 सांगितले, विषय सांगितला, पण विषय तुम्हाला त्याने काढायचा आहे. रागद्वेषाचा परद्रव्य विषय आहे, जिन भावना तर तो आत्मा विषय आहे. तो विषय असेल, हे साधन असेल तर त्याला बुद्धी प्राप्त होत नाही. ते फल सांगितलं. बोधी आणि समाधीची प्राप्ती न होणं हे फळ. उलट जाऊ, हे तर कळलं. काय अवघड नाही त्याच्यात, आहे ना? मग बोधी आणि समाधीची प्राप्ती का होत नाही? तर रागाने संयुक्त आत्म्याचं ध्यान करतो. कुंदकुंदाचार्यांनी समयसारमध्ये पण हे सांगितलंय. परमाणुमित्यं पियुरादीनं तु विद्यते जस्स नविसो जानते अप्पाणं तु सौवागम धरोवी अप्पाणमयानंतो अनप्पम चाविसो अयानंतो क होती संमदिठी जीवा जीवे अयानंत. 2 गाथा आहेत, 201 202 नंबरच्या. त्याच्यामध्ये पहिल्या गाथेमध्ये परमाणुमित्यं पियुरादीनं तु विद्यते जस्स, म्हणजे मी माझ्या शुद्ध आत्म्याला कशा प्रकारे अनुभवतोय, है ना? जसं अज्ञानी जीव पाण्यात माती मिसळली तर ते पाणी गढूळच मानतो,
तसं मी माझा आत्मा अनादी काळापासून आतापर्यंत गढूळ राग सहित अशुद्ध घाणच मांडलाय. घाण मांडला म्हणजे मला शुद्ध माहिती नाही तर घाण काय माहिती असणार. आता हे शुद्धतेच्या अपेक्षेने घाण आहे. अशुद्ध शब्द शुद्धतेची अपेक्षा ठेवतो. मला शुद्ध माहिती पाहिजे का नको, तर मला अशुद्ध कळल. केव्हा अशुद्ध कळणार? शुद्ध आहे ना. मग मला जन्मताच माहिती काय? अशुद्ध आत्म्याची आहे ना. मी मनुष्य, मी पुरुष, मी स्त्री, मी बालक, मी स्त्री, मी तरुण, मी म्हातारा, मी क्रोधी, मी मानी, मी लोभी, मी रागी, मी द्वेषी, मी मोही. याला सोडून आम्ही आजपर्यंत काय अनुभवलं? बसत नाही ध्यानाला तर तुम्हाला दुसरं काय अनुभवायला येणार? आत्मा असला नसतो हे भाव होतायचे तिथं. भाव पावड म्हणून आत्मा सांगतायत की नाही, 5 गाथा सांगितल्या नियमसार मध्ये. नाहम नारय भाओ तिरियत्थो मनुवदेव जाओ कत्ता नहि कारयिदा हनुमंतानेव कत्तीणम. बरं पुढचं काय? नाहम मग्गन ठानो न गुणठानो नाहम मग्गन ठानो न गुणठानो न जीव ठानो वा कत्तान हि कारयिदा हनुमंतानेव कत्तीणम. नाहम बालो वृद्धो न चेव तरुणो न कारणं तेसिं कत्तान हि कारयिदा हनुमंतानेव कत्तीणम. नाहम रागो दोषो न चेव मोहो न कारणं तेसिं कत्तान हि कारयिदा हनुमंतानेव कत्तीणम. नाहम कोहो मानो न चेव मायाणो मिलोऽहम् कत्तान हि कारयिदा हनुमंतानेव कत्तीणम. काय सांगितलं? नाही. नुसतं नाही म्हणून सांगितलं नाही. तुम्ही रागी नाही एवढं नाही सांगितलं. काय सांगितलं? तुम्ही रागी नाही एवढंच नाही. मग अजून काय सांगितलं? निलेश तुम्ही द्वेषी नाही एवढंच नाही सांगितलं. मग काय सांगितलं अजून? तुम्ही त्या द्वेषाचा, रागाचा, मोहाचा करता पण नाही आहात, कारयिता पण नाही आहात, करविता पण आणि अनुमोदक पण नाही आहात. इतके शुद्ध आहात. अध्यक्ष किती शुद्ध आहे मी, किती शुद्ध आहे मी. प्रवचनसार मध्ये 5 कारणं सांगितली. देह, मन आणि वचन मी नाही. 5 कारणं सांगितली. पहिल्यांदा मी नाही, मी देह नाही हे पहिलं. मी देहाचं कारण नाही दुसरं. मी देहाचा करता नाही तिसरं. मी देहाचा करविता नाही चौथं. मी देहाचा अनुमोदक पण नाही 5. तुमच्या लक्षात येते का? इतकं शुद्ध तुम्हाला आम्हाला सांगायचंय आचार्यांना. आणि मी करतोय काय, मी करतोय काय? लाज वाटती? म्हणजे साध्या शब्दात लाज तर वाटायला पाहिजे का नाही? हे कोणत्या कार्याचं अनुमोदन द्यायचं? आज जो तो उठतोय शेअर मार्केटमध्ये पैसे लावतोय. ते पैसे एखाद्या कत्तलखान्याच्या ह्याच्यात शेअरमध्ये लावतेत काय? दारूच्या खाण्याच्या शेअरमध्ये लावतेत काय? लावा म्युच्युअल फंडमध्ये. पैसे वाढल्याशी मतलब. आणि आजकाल सगळे दारू आणि मांस खाणारे लोक वाढलेत. माल विकतोय, माझे पैसे त्याच्यात, आणि मी जैन अहिंसक. लावले का नाही आम्ही म्युच्युअल फंडमध्ये? आणि ते कुठं पैसे लावतात तुम्हाला सांगून लावतात का?
तुम्हाला 18%, 15%, 10% नफा देण्याशी मतलब. कळतंय का नाही काय? आपण व्यवहारामध्ये असले घाणेरड्या कामाला अनुमोदन देऊ का? कुणी तुमच्याकडे वर्गणी मागायला आला, अहो आम्ही एक दारूची फॅक्टरी चालू करतोय राजा डॉक्टर, एवढे 1 लाख रुपये मांडा. हा हो देतो की. मंदिराला 1 लाख रुपये पाहिजे, देता का? पैसे नाही. दारूची फॅक्टरी काढायची. दारूची म्हणजे दुकान हो, मोहाचं दुकान. तुम्ही ऑटोमोबाईलचं दुकान टाकायचं, ती एक फॅक्टरीच आहे दारूची. मोहाची दारूच किती तसं बघायला गेलं तर आहे ना. म्हणजे व्यवहारामध्ये कुणी तुम्हाला दारूची फॅक्टरी टाकायला पैसे मागायला आलं तर देत नाही, कारण माझं त्याला कारित नको, अनुमोदन नको, मला त्याला करता बनायचं नाही, पाप आहे. आचार्य सांगते पाप आहे. तू स्वतःला मनुष्य म्हणतोय, स्वतःला बालक म्हणतोय, स्वतःला स्त्री म्हणतोय, स्वतःला पुरुष म्हणतोय, पाप आहे. जे राग संयुक्ता हा विषय, हाच विषय मी ध्यानाचा करत आलो. ध्यानाचं म्हणजे अर्थ ध्यान, रौद्र ध्यान. ध्यान करत कोण नाही, आम्ही सगळे ध्यान करतोय, अर्थ रौद्र ध्यान करतोय, एवढंच. आणि त्या ध्यानामध्ये विषय नसतो असं नसतं. अर्थ रौद्र ध्यानामध्ये जर विषय कोणता आहे तर तो आहे अशुद्ध आत्मा. बाहेरचे विषय अशुद्ध नाही, अशुद्ध आत्म्याला विषय करतोय. सगळे विषय शुद्ध आहेत, त्याच्याबद्दलचा विचार अशुद्ध आहे. आणि अशा अशुद्ध विचाराने युक्त मी माझ्या जीवाला ध्यानाचा विषय बनवतो. आणि साधन कोणतं? जिन भावना रहित, हे आहे साधन. विषय कोणता झाला? विषय रागयुक्त आत्मा. साधन जिन भावनेने रहित साधनाचे प्रयोग आहेत. इथं जेवढे 10 सांगितले त्याने रहित. आणि फळ बोधी समाधीचा भाव. बोधीला आपल्या शास्त्रात रत्न म्हटले, रत्न. तुम्हाला माहित आहे, बोधीला रत्न म्हणते. रत्न नको, रत्न नको है ना. आम्ही तिकडे गेलो होतो पणजीला, तिकडे पणजी नाही, सावंतवाडीला. सावंतवाडीला तुम्हाला कंटाळा आलाय म्हणून एक उदाहरण, बऱ्याच वेळ दिलं नाही म्हणून. म्हणजे हे पण कंटाळेल, म्हणजे सगळे कंटाळेल. कारण ही कंटाळाला माणूस नाही तसा, चेहऱ्यावरनं तर दिसते. तर आम्ही सावंतवाडीला गेलो, मग तिथं खेळणी, लाकडी खेळणी मिळते. मग आम्ही एका दुकानात गेलो. दुकानात गेल्यानंतर ते ब्राह्मण लोक तिथले, मग ते दाखवायची, एक एक खेळणी दाखवायची. मग आम्ही काही खेळण्या बघितल्या ते घेतल्या. मग ती खेळणी अशी धरायची पुढं, हे नको अशी म्हणायची ती. परत दुसरी घ्यायची, हे नको. परत ती दुसरं दाखवायची, हे नको. मग अभिजितजी म्हटले, तुम्ही सगळ्यालाच घेऊ नका, नको नको म्हणताय, मग म्हणून आम्ही काय घेत नाही म्हणतो. हे नकोचा अर्थ काय होता तिथं? की हे घ्या असं म्हणायचं होतं ना. हे नको म्हणजे दाखवायचा अर्थ असा होता. पण ह्यांनी अर्थ काढला नको, म्हणजे तुम्ही नको नकोच म्हणताय. तुम्ही हे नको का तुम्हाला, हे नको का तुम्हाला, तसं झालंय. हे नको, धर्म नको, हे धर्म घ्या, हे सांगायचंय. नको नव्हे, धर्म नको, विधान नको, पाहिजे का नको? म्हणजे सांगायचं काय? जे राग संयुक्ता विषय, साधन जिन भावना रहित आणि बोधी सारखं रत्न त्याचा भाव. त्याच्यासारखी दुसरी दुर्दशा नाही हो, दुर्दशा नाही, खरंच नाही. तुम्हाला आता ते बोधी आणि समाधी म्हटलं, त्या ज्याला त्या रत्नाची चंदनाची किंमत नाही, त्या चांभाराला ना, एक चांभार होता आणि त्या चांभाराकडं ते हे करायचं असं नाही, चमड ठोकायचं असतं ना, तर ते एक लाकडाने ठोकत असतो. काय ते लाकूड कशाचं होतं माहिती आहे तुम्हाला? सगळ्याला माहिती आहे तुम्हाला.
चंदनाचं होतं तुम्हाला माहिती आहे का नाही? आणि त्या चांभाराकडं ते चंदनाचं लाकूड, पण त्या चंदनाच्या लाकडावर किट्टकालिमा चढली, त्याचा वास सगळा संपला, घाण दिसतंय साधं, आणि त्याचं काम तो ठोकण्याचंच करतोय. आणि त्याच्यातनं तेवढी, जेव्हा की त्याचा एक तुकडा विकला तर बरेच पैसे मिळणार. एका शहाण्या माणसाने तेव्हा ते लाकूड घेतलं, त्याला तासलं कळतं ना, म्हणजे सगळीकडनं ती वरचं जी घाण आली होती ती बाजूला काढली. आणि चमत्कार काय, सगळा सुगंधन काम काय करत होता त्याच्याद्वारे, चंदनाच्या लाकडाद्वारे त्या चांबड्याचा वास चंदनाला चढला, पण चंदनाचा वास काय चांबड्याला जाईना. कळलं का? म्हणजे शरीराचा वास आत्म्याला आलाय, आणि आत्मा शरीरवाला झालाय, घाणेरडा दुर्गंधी झाला, पण आत्म्याचा सुगंध काय शरीरावर चढना. म्हणजे संयम. तासा जरा, ही बुद्धी तासण्यासाठी एवढा त्रास करतोय तुम्हाला, सोडणारच आहे आता, पण बुद्धी तासली पाहिजे. काल त्यांनी उदाहरण, तिथं पण कालच चर्चा झाली की गंज बुद्धीवर गंज चढलेला पंडितजींनी पण परवा दिवशी उदाहरण दिलं, आणि काल वितराग भैयांनी पण दिलं. पारसमणी जेव्हा त्या लोखंडाला, नाही प्रश्न तसा नाही विचारला, प्रश्न काय विचारला, एक लोखंडाचा खांब दाखवला आणि मग विचारलं ही लोखंड आहे का सोनं आहे. काय विचारलं, लोखंड आहे का सोनं आहे म्हणलं. काय ती लोखंड आहे का सोनं आहे ती. मग सांगितलं लोखंड आहे म्हणल्यावर लोखंड, पण जर ते लोखंड आहे तर त्याला पारसमण्याचा स्पर्श झाल्यावर सोनं झालं कुठनं आलं सोनं. आणि तेच लोखंड जर पाण्याच्या संगतीत गेलं तर गंजून जातं असं सांगितलं, खराब नष्ट होऊन जातं ना, असं आहे. आणि जर तिसरी गोष्ट दुसऱ्या दिवशी काल चर्चेत आली की जर त्या लोखंडावर गंज चढला आणि त्याला पारसमणी लावला तरी सुद्धा ते लोखंड, मग गंज काढायचा का. बुद्धी बोथट झालेली आहे. म्हणून माग 2001 साली पंढरपूरला 4 महिने होतो, त्यावेळेस रोज ते लोकमत का लोकसत्ता येत होता मामांकडे, दिलीप मामाकडे. त्यामध्ये एक छोटी अशी एक चांगली लेख होते ते, त्याच्यामध्ये एक लेख आला होता धारवाला चक्कू छुरिया तेज करालो. भजन ऐकलं ना तुम्ही ते? तर त्याच्यामध्ये ते धारवाला येतो आणि काय करतात, मग आपण काय करतो, बोथट झालेले जे चाकू सुरे आहेत. कारण त्याच्याबद्दल एक घटना एका ठिकाणी वाचली की एक असंच जंगल, आणि त्याचं ते पूर्वीच्या काळामध्ये लाकूड, म्हणजे ते हे मी घेतात ना कॉन्ट्रॅक्ट, लाकडं काय त्याच्यातली तोडण्याचं. मग असं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं एका माणसानी, आणि त्यावेळेस आजसारखी ते काय मशीन्स नव्हत्या, कुऱ्हाडीनेच लाकडं तोडायची होती. मग अशीच माणसं कामावर लावलेली, जेवढी लाकडं जास्त तोडेल त्याला जास्त पैसे. एक मनुष्य दिवसभर लाकडं तोडायचा इतका कष्ट करायचा, आणि सरते शेवटी त्याला पैसे कमीच मिळायचे. आणि दुसरा एक मनुष्य दिवसातनं 2 तासच काम करायचा, लाकडं जास्त तुटलेली असायची, पैसे जास्त यायचे. का? क्यों चेला? सिंपल आहे. म्हटलं मी दिवसभर आबदतोय तरी सुद्धा म्हटली माझी लाकडं तुटली जात नाहीत एवढी, पैसे मला कमी, आणि तू 2 तासात एवढं कमी लाकडं तोडतोय पैसे. काय झालं होतं, तो दुसरा तासाला लाकड, म्हणजे जी कुऱ्हाडीची धार आहे ती त्याला धार करत होता, आणि दुसरा धार गेली तरी आपलं ठोक ही ठोकाई चालली माझी आता बहुतेक. म्हणजे त्याला काय धार नाही काय लावायचं नाही, ठोकायचं आपलं 2 वाजेपर्यंत. त्याला ठोकाठोकी म्हणायची है ना. ह्यांच्याकडे दिलं असतं ना त्यांनी तुम्हाला तासातच अगदी धार लावलेलं तत्वज्ञान दिलं असतं, पण ते पण तुम्हाला पचलं नसतं, म्हणून हे सांगायची वेळ आली, बाकी काय नाही. कारण तुम्हाला ते ठोकल्याशिवाय पटतच नाही, असं आहे ते.
सांगायचं काय, ती धार लावली पाहिजे बुद्धीला, आणि त्याच्यासाठी स्वाध्याय, ज्ञान, ध्यान करा की ज्यामुळे आपल्याला समजेल मी राग सहित आहे का राग रहित आहे. आत्मा कोणत्या भावनेने ग्रहण होतो, कोणत्या भावनेने ग्रहण होत नाही. आपल्याला महाराजांनी एकदम शॉर्ट मध्ये सांगितलंय, विषय निज ध्रुव शुद्ध आत्मा करा, साधन प्रत्यक्ष प्रमाण तुमची आमची मती ज्ञान श्रुत. कोणाचं लक्ष नाही राव का गोष्ट सांगू, अजून गोष्ट म्हटली की ऐकते. मी आता तत्व सांगायला लागलोय आहे ना. नेमकं तत्वाच्या वेळेस तुम्ही ती दरवाजा तुम्हाला माहित आहे ना, महालाला एकच दरवाजा, महालाला एकच दरवाजा, आंधळा आहे. चाचपडत आला, दरवाजा आला, खाजवलं तसाच पुढे चालला, परत हात लावतोय, परत मोठा राहून दरवाजापाशी आलं की त्याला काहीतरी दुसरंच सुचतं. आता दरवाजा म्हणजे आता आत न्यायला लागले तुम्हाला, आणि इतक्या वेळ फिरवलं आता आत चला की. विषय निज ध्रुव शुद्ध आत्मा. महाराजांनी आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण मतिश्रुत ज्ञान पर्याय साधन म्हणून दाखवली, आणि त्याचं फळ अतींद्रिय आनंद म्हणून सांगितलं. तर याचे प्रयोग करून स्वतःही सम्यक दर्शन दृढ करा, आणि आपल्या सानिध्यात येणाऱ्यांना तो सम्यक दर्शनाचा भाव निर्माण होईल अशा प्रकारे प्रयत्न करा. हा भाऊ पाऊड मागचा कुंदाचार्यांचा भाव आहे. आता म्हणा, मानव छंद गे परद्रव्य कारागी मन युक्त परिग्रह में रत्नत्रय कभी न पाता है, द्रव्यलिंग बाहर में ले भाव पाहुड़ काम भावलिंग ही धारो, निर्मल भावों के द्वारा मैं आठों कर्म निवारो. ओम ह्रीं श्री चिन्ह श्रुतांतर्गत श्री भाव पावडाय अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा. कसे घ्यायचे का बास करायचं? बास ना, बास म्हणजे हा 3 रत्नत्रय महामाने सांगितलं म्हणून. रत्न जिन शासनाचं महात्म्य भाव राहून जातील पुढच्या 2 गाथेची. आता नाही मी सांगणार. मग आता मागच्या गाथेचा अर्थ झाला का नाही? 70-71 गाथेपर्यंत काय आलं का? तसं पुढच्या वेळेसच्या 2 गाथेचा येणार नाही अर्थ, असं होईल चुकून. नाही म्हणायचं असलं म्हणून टाकू आपण, बघू घ्यायला की मन लोक लयच नाराज होते ते. पयलीय मान ना कुठे गेलं? भावेन होईन गो मिच्छताई दोषजैवूरम पच्छादवेन मुनी पयलिलिंगम जिनानाये. हा आता काय सांगते? मागच्या गाथेत काय सांगितलं आणि या गाथेत आता काय सांगते? ह्याच्यानंतर प्रश्न उत्तर घेऊ आपण थोड्या वेळा. महत्वाचे आहे, थोडक्यात अर्थ सांगतो असू दे. पहले मिथ्यात्वादी दोष छोड़कर भाव से नग्न हो, पीछे द्रव्य मुनि बने, यह राजमार्ग है. दीक्षा शिक्षा राजमार्ग काय आहे? पुन्हा एकदा काय लिहिलंय? पहले मिथ्यात्वादी दोष छोडकर. प्रकरणाला अनुसरून समजून घ्या. याचा अर्थ तुम्हाला दीक्षा घ्यायचे भाव झाले असतील तर घेतलं तरी नको म्हणणार नाही, ते चांगलंच काम आहे. म्हणजे द्रव्यलिंग धारण केलं म्हणून काय तुम्हाला पाप लागणार
नाही. पण प्रकरण भावप्रवृत्त आहे, भावाचं इम्पॉर्टन्स समजावून सांगायचंय. म्हणून इथं त्या ठिकाणी आचार्य कुंद म्हणतायत की मिथ्यात्वादी दोष सोडल्याशिवाय केवळ त्या ठिकाणी बाहेरनं नग्न झाल्याने तिथं कार्यसिद्ध होत नाही. मार्ग तर हाच आहे, मिथ्यात्व सोडा. काय मार्ग? तुम्ही दीक्षा घ्या पण मिथ्यात्व सोडा. तुम्ही गृहस्थ राहावा पण मिथ्यात्व सोडा. तुम्ही मनुष्य असा, तिर्यंच असा, नारकी असा, नाहीतर देव असा, मिथ्यात्व सोडा. सगळीकडनं एकच आहे, मिथ्यात्व सोडा आणि सम्यक्त्वाला ग्रहण करा. दुसरं काही नाही. जिनशासनाचा सार जसं पूज्यपादाचार्यांनी 2 शब्दात सांगितला, तसं कुंद आचार्यांनी किंवा सगळ्याच आचार्यांनी एकमुखाने सांगितलं, मिथ्यात्व सोड, सम्यक्त्व भज. मिथ्यात्व तज, सम्यक्त्व भज, हेच सांगायचंय. मग आता या गाथेचा अर्थ बघा. भावेन होई नग्गो, किती सुंदर शब्दात त्याने सांगितलं. नग्न व्हायचंय, पण कोठून? भावेन होई नग्गो, या शब्दातच वजन आहे. भावेन, विद्याभावी, भावाने तुम्ही नग्न होत नाही आहात. आणि कंटाळलाय मला माहितीये, पण सगळ्याच्या आग्रहास्तव थोडंसं वाचतोय. थोडंसं लक्ष घ्या. आता हत्तीचं शेपूट राहिले, हत्ती संपलाय आणि गेलाय हत्ती आता, आहे ना. थोडस नाही तर सगळं काम बिघडून जाईल. भावेन होई नग्गो, आता सगळेजण आता भावाने नग्न व्हा. म्हणजे भावातून मिथ्यात्व, राग, द्वेष, मोह, काय जे असल चुकून वाकून सगळ्यांनी काढून टाका. सगळ्यांनी एकमेकाची क्षमा मागा. सगळ्यांचे भाव सगळ्यांनी पवित्र करा. सासूने सुनेच्या प्रती, सुनेने सासूच्या प्रती. आणि इकडं मुलाचं आणि वडिलाचं, मुलांनी वडिलाच्या प्रतीचे भाव आणि वडिलांनी मुलांच्या प्रतीचे भाव, सगळे भावेन होई नग्गो, म्हणजे भगवान बना भावाने, जास्त नाही. मिच्छत्ताईय दोष चैयूनम, आणि मिथ्यात्वादी जे दोष आहेत त्याला त्यागून भावाने नग्न व्हा. पच्छा, नंतर दव्येन मुनी पयडदी लिंगम जिनाणाये. शब्द खतरनाक आहे. जिनेंद्र देवाची ही आज्ञा आहे. आज्ञा कळतं ना? आज्ञा म्हणजे मिलिटरीमध्ये जसं लॉ अँड ऑर्डर्स, ऑर्डर आहे, ऑर्डर. कोर्टमध्ये पण असतं ना ऑर्डर. आता आलं अध्यक्ष, ऑर्डर. लक्ष द्या. ऑर्डर शेवट आलाय, लक्ष द्या. जिना आज्ञा शब्द काय वापरलाय? जिना आज्ञा. आणि जर तुम्ही जिनांच्या आज्ञेला घाबरत नाही तर तुमच्यासारखे दुष्ट आणि धीट दुसरे कोणी नाहीत, असे टोडरमलजी म्हटलेत मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये. ते दिठ्ठ दुष्ट चित्ता. जिना आज्ञा सुद्धा तुम्ही जिनेंद्र देवाला सुद्धा घाबरत नाही, तर मग बाकीच्याची तर काय तिथं मजल. आणि इथं जिना आज्ञा सांगितली की भावाने, म्हणजे मिथ्यात्वादी जे दोष आहेत त्या दोषरूप परिणामाला त्यागून पहिल्यांदा भावाने रिकामं व्हा, नग्न व्हा, आणि नंतर जो काही संयम धारण करायचा आहे, द्रव्यलिंग धारण करायचंय ते करा. मिथ्यात्व आदि को दो तज, है भावनग्न अंतर में, श्रद्धान ज्ञान चारित्र, हो फिर बाह्य लिंग हो मग में. ले भाव पाहुड़ काम, भावलिंग ही धारो, निर्मल भावों के द्वारा, मैं आठों कर्म निवारा.
अंतर्गत श्री भाव पावडाय अनर्घ्य पद प्राप्त अर्घ्यम निर्वपामि शेवटचं म्हणा उदक चंदन तांदूल पुष्पक चरुसुदीप सुरूप फलार्घ्य के धवल मंगल गान रवाकुले जिनवाणी महाम यजे ओम ह्रीं श्री पावराय शेषगाथायाम अर्घ्यम निर्वपामि स्वाहा. पान नंबर 85 185 जयमाला ह्याच्यासारखं म्हणायचं. श्री कुंद कुंदाचार्य काय भाव पाव भाव से जो इसे पढ़ता वही होता मुनि प्रधान. स्वयं निज की शक्ति लेकर मोह को हरता स्वयं सहज संवर भाव द्वारा प्राप्त करता सुख परम. आश्रव का कर निरोध स्व विजय के ध्वज संगले मुक्ति पथ पर चरण धरता परम ज्ञान संगले. निर्जरा भी नृत्य करती चरण रज धोती प्रथम आरती करती हृदय से गीत गाती है स्वयं. मोहर की क्षीणता ही ज्ञान को आदर सहित समाहित बुलाती है शुष्क ज्ञानों से रहित. सूर्य की उज्ज्वल स्वाभा प्रकट होती तत्क्षण चंद्रमा की चंद्रिकाएं पूजती पावन चरण. जीव अपनी शक्ति से ही आनंद पाता है सघन. पूर्ण हो परिपूर्ण हो आपूर्ण हो आनंद घन. दिव्य आशा जिनेश्वर की झर रही सर्वांग से समाधान सहज मिले हैं गणधरों की मांग से. पुष्प वृष्टि सुजय गगन से हो रही है बार बार. हर्ष से संसार को आनंद होता है अपार. इंद्र शतनत है चरण में हो रहा जो परम सुख. अब न कोई कहीं पर भी रहा किंचित कहीं दुख. भाव पाहुड़ की सुमहिमा हृदय में है गूंजती. कुंद कुंद महान ऋषि के चरण नत हो पूजती. भावना यदि भावमय है तो नहीं संसार है. छटा है सिद्धत्व की विवाद करने से लाभ क्या है. विवाद करना उचित नहीं है. स्वपक्ष हो या पक्ष पर का विवाद किंचित उचित नहीं है. ये मोह अपना स्वभाव तज कर कभी न होगा अमोह पल भर. जो मोह के वश में ही पड़े हैं उन्हें गिराना उचित नहीं है. जो राग द्वेषों में ही रमे नहीं है उनका भविष्य उज्ज्वल. जो पुद्गलाश्रित ही रह रहे हैं वे राग से तो रहित नहीं है. स्वभाव आश्रित जो भी रहेंगे निजानुभव का ही रस पिएंगे. स्वयं के बल से बढ़ेंगे आगे
विषय द्वारा भ्रमित नहीं है। जेते दिन तेरी आयु के बचे हैं शेष मित्र, उनको तो आत्मचर्चा में तू लगाय दे। आत्मचर्चा के मध्य तत्व का विचार कर, मोह भ्रांति पूरी पूरी आज तू भगाय दे। बेसुध पड़ा है भवकूप में अनादि से ही, एक बार यत्न कर निज को जगाय दे। मत हो अधीर वीर पुरुषार्थ कर धीर, सारी भव पीर को मिटाय दे। ओम ह्रीं श्रीमज्जिनेन्द्र प्रस्थापितं परम श्रुतांतर्गत श्री भावपावडेभ्यो जयमाला पूर्णार्घ्यं निर्वपामिति स्वाहा। शुद्ध भाव पाहुड पढ़े, जागे स्वपर विवेक। अष्ट कर्म की प्रकृतियां जेतु मैं प्रत्येक। भाव भासना हो प्रभु, पाओ सम्यक ज्ञान। परम समाधि दशा मिले, पाओ पद निर्वाण। इत्याशीर्वादा दिव्य परिपुष्पांजलिं क्षिपेत।